जय गजानन. आपण आज मनाची चंचलता या विषयावर संवाद साधणार आहोत. बऱ्याच वेळेला लोकांच्या तोंडून वाक्य ऐकतो, माझं मनच लागत नाही, माझ्या मनाला ते पटलंच नाही, माझ्या मनाला ते खूप लागले. सारा संसार हा मानवी मनाचा खेळ आहे. पण हे मन नेमकं काय आहे हो? कधी कधी हे मन म्हणजे दिलेक मंदिर असतं, तर कधी कधी हे मन दिल दिवाना पागल झालेलं असतं, तर कधी कधी हे भावनिक होऊन मनातलं सगळं सांगायला तयार होतं आणि म्हणतं, मेरे दिल में आज क्या है, तू कहे तो मैं बता दूं. असं मन दिसत नसतं, पण त्याला मोजता पण येत नाही. प्रकाशाच्या वेगाने याचा जबरदस्त वेग असतो. लोक म्हणतात साखर गोड, गुलाबजाम गोड, पण माणसाचं हे मन जिथे जिथे जातं ते त्याला गोड वाटायला लागतं. एक गोड मिळाल्यानंतर लवकरच त्यातली गोडी नष्ट होऊन ते दुसरं गोड शोधायला लागतं. मन निर्मळ ठेवलं तर हे आयुष्याचं नंदनवन करतं, परंतु दूषित झालं तर हे आयुष्याची वाट लावतं. कर्म करताना सर्व धर्मग्रंथामध्ये मनाच्या चैतन्याला फार महत्व दिलेलं आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी व कार्यसिद्धीसाठी मनाची चेतना मोलाची असते. चेतना म्हणजे हेतू. आपल्या कार्याचा चांगला शुद्ध हेतू सबळ उद्देश असेल तर ते पूर्ण करण्यासाठी ईश्वराची सुद्धा आपल्याला साथ लाभते. मानसशास्त्राच्या मते चांगला उद्देश आपल्याला सुरक्षितता देतो व त्यामुळे आपला शारीरिक व मानसिक विकासही होतो. एका गुन्हेगाराने एका इस्माला चाकूने 1 इंच जखम केली व त्याच चाकूने डॉक्टरने एखाद्या इस्माला तेवढीच जखम केली, तर दोघांना मिळणारे कर्मफळ हे वेगवेगळं असतं. कारण डॉक्टरांच्या मनाची चेतना आजाराचे ऑपरेशन करून त्याला रोगमुक्त करण्याची असते, तर गुन्हेगाराने केलेली जखम ही त्या माणसाला लुटण्यासाठी केलेली असते. मनाचा शुद्ध हेतू चांगले फळ देतो. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही किती निस्वार्थी आहात यावर तुमचे यश अवलंबून असते. आई मुलाला तो गरम तव्याकडे किंवा चुलीकडे जाऊ लागला तर जोराने दूर ढकलते. कधी कधी हे लहान लेकरू ढकलल्यानंतर जमिनीवर पडते व रडू लागते, पण आईने त्याला वाचवण्यासाठीच हे सर्व केलेलं असतं ना हो. शेवटी मनाची चेतना महत्वाची. कुठलेही काम करण्यापूर्वी
मनाची चेतना तपासून पहा. ती जर तुमच्या व समाजाच्या हिताची असेल तर निश्चितच ईश्वर तुम्हाला बळ देतो व इप्सित ध्येय साध्य करण्यासाठी मदतही करतो. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेचं मतदान होत आहे. त्यावेळी योग्य उमेदवाराला मतदान करा. मत व दान या 2 शब्दांनी मिळून मतदान हा शब्द झाला आहे. मत तुमचे स्वतःचे असणार आहे, पण दान मात्र सत्पात्री योग्यता असलेल्या उमेदवाराला द्या, जो आपल्या विभागाचा, महाराष्ट्राचा किंबहुना देशाचा सर्वांगीण विकास करू शकेल. मतदान हा केवळ अधिकार नसून देशासाठी, राष्ट्रहितासाठी मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्यच आहे. नोटा पर्याय मुळीच स्वीकारू नका. त्यामुळे सर्वात अक्षम व अयोग्य उमेदवार निवडून येतात आणि मग पुढे चुकीचं राजकारण करून विभागाचं, देशाचं नुकसान करतात. देशाचे भवितव्य तुमच्या हाती आहे. तेव्हा जरूर मतदान करा, मतदान करा, मतदान करा. जय हिंद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.